तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच वीकली टाईम फ्रेमवरती कशाप्रकारे मार्केट ऑब्झर्व करता येतं आपल्याला. काय मार्केटचा टॉप बनला आहे, मार्केट इथून शार्प रिव्हर्स होणार आहे का, मार्केट अजून पण अपसाईडला पोटेन्शियल वाटते मार्केटमध्ये. तर ओव्हरऑल मार्केट सिच्युएशन काय असू शकते ऑन वीकली बेसिसवरती, तर थोडंसं त्याच्यावरती आपण स्टडी करणार आहे. सोबतच डेटा काय बनत चालला आहे, डेटा कसा बिल्डअप होत चालला आहे, मार्केटमध्ये डेटा कसा आपण प्रेडिक्ट करू शकतो, ओळखू शकतो, सगळ्या गोष्टी डेटावरून प्राइस ॲक्शनप्रमाणे आपण कशाप्रकारे आपला ट्रेड प्लॅन असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर का व्हिडिओ कुठं पण आवडत आला तर डेफिनेटली लाईक करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट असतो लाईकिंग. तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही याचा. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया निफ्टी ऑन वीकली टाईम फ्रेमवरती. तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये आज आपण ॲड केले RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवरती. जर का आपण RSIला जर का आपण बघायला गेलो, याच्यामध्ये थोडंसं हिस्टॉरिकल डेटा जर का आपण बघायला गेलो तर काही नाही करायचं आहे, थोडंसं मागे यायचं आहे. तर ज्यावेळी पण RSI ऑन वीकली टाईम फ्रेमवरती, ज्यावेळी पण RSI ऑन वीकली टाईम फ्रेमवरती अबाव 72 किंवा अबाव 70 ज्यावेळी पण गेलेला आहे, तिथं मार्केट एक तर पॉज घेतला आहे, थोडासा साईडवे दाखवलं, किंवा मार्केट तिथं थोडंसं डुबकी मारलं डाऊन साईडला. ओके, तर ह्या दोनपैकी एक तर ऑलवेज होत असते. थोडंसं हिस्ट्री जर का आपण चेकआउट करायला गेलो तर डेट आहे ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये 11 जानेवारी 2021 ज्यावेळी आपला RSI आला होता 79.87. त्यानंतरनं बघायला गेलं तर ऑलमोस्ट 7.46%चा ह्याच्यामध्ये फॉल बघायला भेटला. ओके, ऑब्वियसली वीकली टाईम फ्रेम आहे, थोडासा टाईम लागला आहे. असं नाही की उद्या लगेच पडणार, मंडेला पडणार, असं नाही आहे, बिलकुल नाही आहे. मंडेला अजून अपसाईड पण जाऊ शकते. पण मला म्हणायचं ते उद्देश नाहीच आहे. मला हा म्हणायचा आहे की ज्यावेळी RSI अबाव 72 जाईल, अबाव 70 जाईल ऑन वीकली टाईम फ्रेमला, थोडंसं अलर्ट राहायचं की ह्याच्यामध्ये थोडंसं मे बी प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा मार्केट थोडंसं साईडवे दाखवू शकते. त्यानंतर जर का आपण इथं बघायला गेलो तर याच्यामध्ये RSI होता ऑलमोस्ट आला होता ऑलमोस्ट 73च्या आसपास. ओके, इथं जवळपास 80ला RSI टच झाला. त्यानंतर थोडंसं मार्केट अपसाईडला ट्रॅप केलं. बट ओव्हरऑल जर का तुम्ही बघायला गेला तर इथून RSI जो आहे हा RSI अबाव ओव्हरबॉट झोनमध्ये गेला होता आणि इथून मार्केट पण अपसाईड दाखवलं होतं. बट जोपर्यंत प्राईज ॲक्शनमध्ये निगेटिव्ह प्राईज ॲक्शन दिसत नाही तोपर्यंत याच्यामध्ये कोणत्या प्रकारे सेलिंग पोझिशन क्रिएट करता येत नाही ऑज अ पोझिशन बेसिसवरती. त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये बेंड आला आणि त्यानंतर इथून हा जो फॉल आला हा ऑलमोस्ट 16% 17%च्या आसपास फॉल आला होता. त्यानंतर जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर इथं पण ऑलमोस्ट आपल्याला 4%च्या आसपास फॉल बघायला भेटला. इथं पण आपल्याला फॉल बघायला भेटला. आणि त्यानंतर जर का आत्ता बघायला गेलो तर RSI जस्ट अपसाईडला एक डुबकी मारते, अपसाईडला एक यायला लागले. अबाव 72ला RSI आलेला आहे निफ्टीचा. तर एक ह्याच्यामध्ये असं म्हणायचं नाही आहे की फॉल होणार, असं म्हणायचं आहे की थोडंसं अलर्ट राहा. याच्यामध्ये ओनली बाईंग 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 नका बघू. जोपर्यंत ऑन अ वीकली टाईम फ्रेम किंवा डेली टाईम फ्रेमवरती जर का ह्यानं बेंड मारला डाऊन साईडला, कुठल्या प्रकारे वाटलं की आता मार्केट थोडंसं पॉज घ्यायला किंवा डाऊन साईड व्हायला लागले, थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्ही पेशन्सनी काम करा. ओके, कारण की RSI ज्यावेळी पण वीकलीवरती अबाव 80च्या आसपास जाईल, अबाव 74 80च्या आसपास जाईल आणि प्राईज ॲक्शन पण निगेटिव्ह जर का झालं तर हे मग खतऱ्याची घंटी असू शकते. ओके, तर हे झालं आपलं वीकली टाईम फ्रेमवरती RSI कशाप्रकारे रिॲक्ट करत आहे. थोडंसं बँक निफ्टीला पण आपण बघूया. एखाद्या वेळेस बँक निफ्टीचं पण प्राईज ॲक्शन कळत की प्राईज ॲक्शन वाईज जर का आपण बघायला गेलो बँक निफ्टीमध्ये तर कुठं पण अजून सेलिंग दिसत नाही वीकली टाईम फ्रेमवरती. बट मला असं म्हणायचं आहे वीकली टाईम फ्रेमवरती, बट तुम्ही डेला बघायला गेला ना ह्याच्यामध्ये क्लिअर कट अपोजिट आहे. थोडंसं पहिल्यांदा वीकली बघूया. तर वीकली जर का आपण बघायला गेलो तर वीकलीवरती RSI पण जस्ट डुबकी मारला अपसाईडला. 70च्या अबाव वीकली टाईम फ्रेमवरती RSI आला तर थोडंसं मार्केट एक तर रेंजमध्ये जाऊ शकतं, कारण की बरेच टाईम मोमेंटम पण दाखवलं आहे आणि किंवा थोडंसं डाऊन साईडला आलं तरी प्रॉफिट बुकिंग जरी झालं तरी पण काय अडचण नाही आहे. डाव थेरी काय बोलते आपल्याला, तर डाव थेरी बोलते की मार्केट असं अप जात असते. ओके, तर सिम्पल आहे, घाबरायचं काय कारण नाही आहे. थोडंसं पॉज डाऊन साईडला येऊ शकतं आहे, BOD यूज करू शकतो आपण त्याच्यामध्ये. आता कोणत्या लेवलला आपल्याला प्लॅन करायला पाहिजे इथं जर का त्याच्या आधी थोडंसं बघायला गेलो तर वीकली टाईम फ्रेमवरती मार्केट कन्सॉल्टेशन केलं आहे बरेच टाईम. त्यानंतर याच्यामध्ये एक ब्रेकआउट आला आणि ह्याच्यामध्ये मोमेंटम आला आहे. तर कधीच मार्केट सरळ वर जाऊ शकत नाही आहे. मार्केट ऑब्वियसली वर जाऊ शकते, बट थोडंसं पॉज घेईल, अगेन अपसाईड जाईल किंवा थोडंसं रिव्हर्स येईल, सपोर्ट घेईल, त्यानंतर ठरवलं की मार्केट कोणत्या डायरेक्शनात जातं आहे ॲज पर ट्रेंड. तर याच्यामध्ये पण RSI दोन्हीच्या ठिकाणी RSI वीकली टाईम फ्रेमवरती कसे आलेत आपल्याला, तर
अबाव ओव्हरबॉट झोनमध्ये जस्ट गेलेले आहेत. असं नाही की ओव्हरबॉट भरपूर झालं आहे, जस्ट गेलेले आहेत. बट थोडंसं कॉशन्सनी काम करा याच्यामध्ये. डोळे बंद करून सी साईड किंवा कॉल बाय किंवा पुट बाय, ओके, पुट सेल सॉरी, तर ह्याच्यामध्ये जाऊ नका. थोडंसं कॉशन्स व्हा की ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग कधी पण येऊ शकते. ऑलवेज वन थिंग रिमेनिंग, मार्केट अप जायला थोडं 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 अप जातं, बट पडताना असं व्हर्टिकल पडतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा ऑलवेज, ओके. त्यानंतर आपण येऊयात निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवरती. डेली टाईम फ्रेमवरती यायच्या आधी थोडंसं जर का आपण चार्टच्या आधी थोडंसं आपण जर का डेटा बघायला गेलो याच्यामध्ये, थोडंसं डेली टाईम फ्रेमला येऊया पटकन. याच्यामध्ये जर का आपण आलो डेली टाईम फ्रेमला, त्यानंतर आपलं जे RSIचं जे काम आहे हे झालेलं आहे. आता आपण येऊया डेटावरती. थोडासा डेटा आपण बघू निफ्टीचा. तर त्यासाठी आपण आलो विकली टाईम फ्रेम, सॉरी ऑप्स्ट्रावरती. याच्यामध्ये निफ्टीचा डेटा 4 जुलै विकलीचा डेटा आपल्याला बघायचा आहे असं म्हणायचं मला. जर का डेटा ह्याच्यामध्ये बघायला गेला, ज्यांना डेटा रीड करता येतं त्यांच्यासाठी, किंवा नाही आलं तरी पण सांगतो. जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर 24,500 हेवी कॉल रायटिंग आहे आणि पुट रायटिंग पण थोडंसं आहे. PCR जर का बघायला गेलो तर 0.06 लुकिंग बेरिश, ओके. तर PCR बेरिश आहे. त्यानंतर जर का आपण इथं बघायला गेलो 24,200 जो की एक सायकोलॉजिकल नंबर होता रेजिस्टन्ससाठी. त्यामध्ये मी टेलिग्रामला पण अपडेट दिला होता की 24,200च्या आसपास एक मार्केट स्ट्रॉंग रेजिस्टन्स फेस करू शकतो. 24,213-17 कायचा नंबर असेल तर इथं खतरनाक बेरिश आहे मार्केट. बिकॉज जर काही त्यामध्ये बघायला गेलो तर कॉल रायटिंग भरभरून झाले कम्पेअर टू पुट रायटिंग, आणि PCR तर स्ट्रॉंगली बेरिश आहे, ओके. तर हे झालं आपलं 24,200च्या ठिकाणी. बट जर का आपण डाऊन साईड बॉटम साईड बघायला गेलो तर 24,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, इथं PCR स्ट्रॉंगेस्ट आहे, बुलिश आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं बघायला भेटते की येणार टर्ममध्ये मार्केटसाठी स्ट्रॉंग सपोर्ट ॲज पर डेटा तो येतो आपला 24,000च्या आसपास. हेवीली स्ट्रॉंग आहे. बट चुकून जर का 24,000 जर का सायकोलॉजिकल नंबर पण आहे, जर का चुकून जर का फेल झाला, बरेच FNOमध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी झालेली आहे. सेबीचे जे चेअरमन असतील त्यांनी पण काहीतरी स्टेटमेंट दिलं, त्याचा इम्पॅक्ट पण पडू शकतो मार्केटवरती मंडेला. तर याच्यामध्ये काही पण असे खराब काहीतरी गोष्ट झाली तर त्याला मार्केटला कारण पाहिजे असते फॉल होण्यासाठी. तर हेच आहे की जेवढा स्ट्रॉंग पुट रायटिंग आहे 24,000, आणि जर का कन्वर्ट झालं, अनवाइंडिंग झालं, तर खतरनाक मार्केट त्याच्या खाली जर का सस्टेन राहिलं तर डाऊन साईडला येऊ शकते, ओके. कारण की डाऊन साईडला कुठंच बॉटमला स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटत नाही आहे. जर का आपण बघायला गेलो तर 23,500चा स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट येतो ॲज पर OY डेटा, ओके. इथं आपल्याला इंटरेस्टिंग आहे की इथं सगळ्या ठिकाणी आपल्याला कॉलचं अनवाइंडिंग होताना बघायला भेटलं. हे जे की दाखवलं जातं आहे की मार्केट एकदम स्ट्रॉंग आहे. बट हे जे डेटा असतात हे पर सेकंद, पर मिनिट, पर 5 मिनिट बदलत राहतात. त्याच्यामुळं आता तरी डेटावरून दिसतं आपल्याला की स्ट्रॉंगेस्ट पुट रायटिंग आहे. आणि सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात की बरेच जण जे ओन्ली डेटा बघून ट्रेड करतात तर त्यांच्यासाठी हे परफेक्ट गाजर आहे. आणि हे गाजर कधी कन्वर्ट होईल काही सांगता येत नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, 24,000 व्हेरी इम्पॉर्टंट नंबर. त्याच्या खाली जर का मार्केट जर का तुटलं आणि चांगलंच खराब काहीतरी न्यूज जरी आली ना तरी मार्केटसाठी थोडंसं खतऱ्याची घंटी असू शकते, ओके. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर 24,300 आणि 24,200ला खतरनाक कॉल रायटिंग झालेलं आहे. जर का आपण बँक निफ्टीला डेली टाईम फ्रेम जर का वॉच करायला गेलो तर थोडंसं निफ्टीवरती आलतो मगाशी. तर निफ्टीवरती जर का आपण ह्याच्यामध्ये आलो तर इथं आपल्याला काय दिसतं की मार्केट जसं आपण एक्सपेक्ट पण केलं होतं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये की मार्केट कंटिन्युअसली ग्रीन करत गेलेलं आहे. आणि इथं कुठं तर रेड कॅन्डल होऊ शकते. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, काल इन द सेन्स प्रिव्हियस डे म्हणजे थर्सडेच्या व्हिडिओमध्ये, ओके. आता इथं मार्केटनं बरोबर याच्यामध्ये एक शूटिंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न बनवला. जोपर्यंत मार्केट हे जो हाय आहे ह्याच्यावरती जोपर्यंत सस्टेन नाही होत आहे तोपर्यंत मार्केटसाठी कुठल्या प्रकारे मार्केट स्ट्रॉंग नाही आहे. थोडंसं मार्केट पॉज घेऊ शकतं. पण जर का ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिलं मंडेला तर ह्याच्यामध्ये एक मोमेंटम बघायला भेटू शकते किंवा थोडंसं साईड वे टू पॉझिटिव्ह मार्केट राहू शकते. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, कालचा जो डे आहे फ्रायडे, तर हाय अँड लो व्हेरी इम्पॉर्टंट. हायच्यावरती जर का सस्टेन राहिला तर याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह रिॲक्ट करू शकतो. जर का लोच्या खाली सस्टेन राहिला तर निगेटिव्ह रिॲक्ट होऊ शकते. इथं मार्केटनं प्रिव्हियस टाईमला ब्रेकआउट आला होता, डार्वॉस बॉक्स ब्रेकआउट. त्यानंतर कंटिन्युअस अपसाईडला गेले, थोडंफार रिट्रेसमेंट, थोडंफार पुलबॅक आपल्याला बघायला भेटेल. 24,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे त्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केट आपल्याला थोडंसं 23,500पर्यंत पण याच्यामध्ये एक स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे. कारण की मल्टिपल टाईम मार्केट इथं रेजिस्टन्स घेतला होता. आता तर का डाऊन साईडला आला तर हे काम आता सपोर्टचं काम होऊ शकते. तर ते इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे स्ट्रेट अवे वरती गेले तर थोडंसं
निगेटिव्ह असू शकते. बिकॉज मार्केट ज्यावेळी पण डाऊन येणार थोडंसं ह्याच्यामध्ये पॅनिक क्रिएट करू शकते, कारण की 24,000ला ॲग्रेसिव्हली पुट रायटिंग आहे, जी की असं दाखवते मार्केट वर जाईल, पण त्याच्या खाली जर का मार्केट डाऊन साईडला आलं तर ती पुट रायटिंग पुट अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होईल आणि त्याचाच इम्पॅक्ट मार्केटवरती निगेटिव्ह होऊ शकतो. ओके, बघू आपण कशाप्रकारे रिॲक्ट होते. जर का आपण बँक निफ्टीला बघायला गेलो ऑन अ वीकली टाईम फ्रेम, तर वीकली टाईम फ्रेम थोडंसं याच्यामध्ये स्ट्रेंथ दाखवलं होतं, ब्रेकआउट आला होता. पण वीकली टाईम फ्रेमवरती RSI पण थोडंसं ओव्हरबॉट झालेला आहे. आणि जर का आपण डेली टाईम फ्रेमवरती आलो तर ह्याच्यामध्ये कमेंट करून सांगा कुठला पॅटर्न बनला आहे आणि ह्या पॅटर्नप्रमाणे तर मार्केट काय होऊ शकतं, तर थोडंसं रेंज बाउंड किंवा थोडंसं डाऊन साईडला येऊ शकतं आहे मंडेला. ओके, आता जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो थोडंसं डेटा बघूया पहिल्यांदा. तर डेटा खतरनाक निगेटिव्ह झालेला आहे. याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला 53,000ला भरभरून याच्यामध्ये कॉल रायटिंग झालं आहे. PCR खतरनाक निगेटिव्ह आहे 0.35 आणि पुटचं अनवाइंडिंग झालं आहे. इंटरेस्टिंग आहे की एवढा पुट हेवीली अनवाइंडिंग होणे म्हणजे थोडंसं डायरेक्टली सेंटिमेंट ॲज पर डेटा फुल्ली निगेटिव्ह आहे. ओके, तर हे म्हणायला काही हरकत नाही आहे. जर का आपण डाऊन साईड बघायला गेलो तर डाऊन साईडला 2 ठिकाणी स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहेत ॲज पर पुट रायटिंग. एक आहे 52,000, एक आहे 51,500. तर थोडंफार त्याच्यामध्ये एवढं काही खास नाही आहे ॲज पर डेटा. जर का आपण बँक निफ्टीला डेली टाईम फ्रेम जर का वॉच करायला गेलो तर इथं एक मार्केटसाठी सपोर्ट घेऊ शकतो आहे. बट हे पण लेवल जर का 52,000 ते 52,051-500 हे जर का मार्केटनं रेंजमध्ये सपोर्ट नाही घेतला, इथून रिव्हर्सल नाही आला, तर मग मार्केट त्याला डाऊन साईडला कन्वर्ट करू शकते. आणि डाऊन साईडला ॲज पर प्राईस ॲक्शन त्याच्यामध्ये 50,500 पासून 50,000लाच याच्यामध्ये स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे. तर दोन गोष्टी प्रोबॅबिलिटी आहेत. एक तर ह्या लेवलच्या आसपास मार्केट रिव्हर्स जायचा प्रयत्न करेल किंवा ह्या लेवलच्या आसपास मार्केट पॉझिटिव्ह साईडवे जायचा प्रयत्न करेल, किंवा जर का मार्केटनं हे दोन्ही लेवल मार्केट ब्रेक केलं आणि सस्टेन आलं डाऊन साईडला तर एखाद्या वेळेस मार्केट 51,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे ते लेवल एखाद्या वेळेस टेस्ट करायला पण येऊ शकते. जोपर्यंत मार्केट 51,500 पासून 52,000 हा जो रेंज आहे, इथून जोपर्यंत मार्केट 53,000चा लेवल ब्रेक नाही करणार ना तोपर्यंत मार्केट थोडंसं याच्यामध्ये साईडवे बघायला भेटू शकते. जर का तुम्हाला काही पण नवीन गोष्ट ह्याच्यामध्ये वाटली असेल, कोणती पण नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल, डेफिनेटली लाईक करू शकता, शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.